नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडी 2026 मध्ये आपलं स्वागत आहे। तर पहिला प्रश्न पहा, मुंबईत आयोजित आशियाई ज्युनियर बीट्स बुद्धिबळ चॅम्पियनशिप 2026 कोणी जिंकली? उत्तर आहे विघ्नेश वरमुला आणि सरण्या देवी। पुढचा प्रश्न बघण्याआधी विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा। लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। ज्यांना टेलिग्रामची लिंक मिळणार नाही त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिंक म्हणून टाईप करा, त्यांना मी लिंक देऊन देईन। कारण की आपण टेलिग्रामवर दररोज 100 मार्कचा पेपर फ्रीमध्ये टाकत असतो पोलीस भरतीचा। तर सर्वांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा। पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 2, 24 ऑगस्ट 2026 रोजी कोणत्या भारतीय क्रिकेटपटूने कोलंबो येथे दुसरे कसोटी शतक झळकावले? उत्तर आहे देवदत्त पडिक्कर। ऑप्शन नंबर बी याचं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न पहा, डॉक्टर शंकर दयाल शर्मा यांचा 19 ऑगस्ट 2026 रोजी कितवा जयंती दिन साजरा केला जाईल? उत्तर आहे 108वी जयंती। प्रश्न क्रमांक 4 आहे, भारताचा पहिला मोठ्या प्रमाणावरील बायोपॉलिमर प्लांट कुठे सुरू केला जाईल? उत्तर आहे उत्तर प्रदेश। ऑप्शन नंबर 1। आणि उत्तर प्रदेशमध्ये कुठं? तर लखीमपूर खीरी उत्तर प्रदेश इथे होणार आहे। प्रश्न क्रमांक 5 आहे, ऑपरेशन तुफान कुठे सुरू झाले? उत्तर आहे केरळम इथे। केरळचंच नाव आता केरळम ठेवण्यात आले आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा। कोरिया मास्टर 2026 जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू कोण ठरला? उत्तर अस्मिता चालिहा। प्रश्न क्रमांक 7 आहे, वयाच्या 94व्या वर्षी निधन झालेल्या पद्मश्री पुरस्कार विजेत्या सौकार जानकी कोण होत्या? तर त्या अभिनेत्री होत्या। ऑप्शन नंबर 1 याचे योग्य उत्तर राहणार आहे। प्रश्न क्रमांक 10 आहे, ताम्रभरणी नदी कोणत्या राज्यातील आहे जिला मद्रास उच्च न्यायालयाने कायदेशीर व्यक्तीचा दर्जा दिला आहे? उत्तर आहे तामिळनाडू। ऑप्शन नंबर 1 याचे योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघण्याआधी जे विद्यार्थी नवीन असतील आपल्या चॅनल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, टेलिग्राम चॅनल जॉईन करा, लिंक व्हिडिओच्या खाली दिलेली आहे। ठीक आहे, तर बघा पुढचा प्रश्न पहा, 11वा, मॉम BH1 या ब्लॅक होलचा शोध कोणी लावला आहे? उत्तर डॉक्टर रोहन नायडू यांनी लावलेला आहे। प्रश्न क्रमांक 12 पहा, केंद्र सरकारने कायद्यांच्या वाहतुकीसाठी 24 ऑगस्ट 2026 रोजी कोणती विशेष सेवा सुरू केली आहे? उत्तर आहे कांडा एक्सप्रेस। ऑप्शन नंबर बी याचे योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 13 आहे, 69वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कोणत्या शहरात होणार आहे? उत्तर आहे नागपूर। तर बघा, प्रतिष्ठित महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2026-27 नागपूर येथे आयोजित करण्यात येणार असून महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदास तडस, बघा महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष जर विचारले तर रामदास तडस आहे आणि सरचिटणीस योगेश दोडके यांनी या आयोजनाला अधिकृत मंजुरी दिली आहे। पुढचं बघा, महत्त्वाचे पॉईंट बघूया जे परीक्षेमध्ये विचारू शकतात। उद्घाटन कोण करणार आहे? तर नितीन गडकरी। समारोह करणार आहे देवेंद्र फडणवीस। आवृत्ती आहे 69वी 2027ला। कालावधी राहणार आहे 7 ते 10 जानेवारी 2027। आयोजक शहर राहणार आहे नागपूर। संयोजक नागपूर शहर, जिल्हा तालीम संघ व नागपूर। काही महत्त्वाचे पॉईंट बघूया याबद्दलच। तर बघा, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ अध्यक्ष रामदास तडस, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ सरचिटणीस योगेश दोडके, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद अध्यक्ष दुसरा गट रोहित पवार आहे। भारतीय महासंघ WIF अध्यक्ष आहे संजय कुमार सिंह बबलू, उपाध्यक्ष देवेंद्र सिंह कादियान, सचिव आहे प्रेमचंद लोह, संस्था आहे भारतीय कुस्ती महासंघ। महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर महासंघ अध्यक्ष रामदास तडस, खासदार, उपाध्यक्ष मुरलीधर मोहोळ आणि सचिव आहे संदीप उत्तम भोंडवे आणि संस्था आहे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ। पुढचा प्रश्न बघा, शास्त्रज्ञांनी शोधलेल्या मिल्की वे आकाशगंगामधील सर्वात वेगवान ताऱ्याचे नाव काय? उत्तर आहे S301। तर विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी आपल्या चॅनल नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, टेलिग्राम चॅनल जॉईन करा, लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। दररोज चालू घडामोडीचे व्हिडिओ आपण टाकत आहोत। हा जवळपास 79वा
80वा व्हिडिओ आहे. तर सर्वांनी 81व्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलवर परत भेट द्या.